पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर जिल्हा नियोजन समितीची बैठक शुक्रवारी संपन्न झाली। या बैठकीत 1219 कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली। जिल्हा नियोजनाचा जो आराखडा आहे हा 1200 कोटीपेक्षा जास्त आता आम्ही नेलेला आहे आणि एक मोठी वाढ नागपूर जिल्ह्याच्या नियोजनाच्या आराखड्यामध्ये मोठा निधी देऊन आपण त्या ठिकाणी केली आहे। याच्या व्यतिरिक्त जवळपास 5000 कोटी रुपये विविध कामांवर या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आम्ही दिलेले आहेत आणि जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा, आरोग्याचं क्षेत्र असेल, शिक्षणाचं क्षेत्र असेल, इन्फ्रास्ट्रक्चरचं क्षेत्र असेल, विजेचं क्षेत्र असेल, मूलभूत ज्या बाबी आहेत त्या बाबी योग्य प्रकारे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न हा त्या ठिकाणी आम्ही या आराखड्याच्या माध्यमातून करतो आहे। लोकप्रतिनिधींनी देखील काही चांगल्या सूचना या ठिकाणी मांडल्या, त्या सूचनांच्या संदर्भात मी स्वतः निर्देश दिले आहेत। या बैठकीत सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी शेतकऱ्यांची वीज बिल माफ केल्याबद्दल फडणवीस यांच्या अभिनंदनाचा ठराव देखील मंजूर केला। शेतकऱ्यांना पुढील 5 वर्षे वीज बिल भरावे लागणार नाही यासाठी वीज बिल माफीचा GR काढण्यात आल्याचं पालकमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितलं। आता शेतकऱ्यांना वीज बिल माफीचा जो GR आहे तो आम्ही ऑलरेडी काढलेला आहे, त्यामुळे आता शेतकऱ्यांना पुढचे 5 वर्ष कुठलेही बिल भरण्याची आवश्यकता नाही। 5 वर्षानंतर पुन्हा आमचं सरकार येईल त्यावेळेस पुन्हा आम्ही माफ करू।